अवघ्या एका आठवड्यामध्ये अधिवेशन संपत असल्यामुळे विदर्भामधल्या आमदारांमध्ये काहीशी नाराजी आहे। गेल्या काही वर्षांमध्ये अधिवेशनाचा कालावधी घटत असल्यामुळे ही नाराजी वर्तवली जाते। महायुती सरकारने नागपूरमध्ये एकच आठवडा अधिवेशन घेतल्यामुळे ही नाराजी सध्या उफाळते आहे। विविध मुद्दे मांडण्यासाठी पुरेशी संधीच मिळत नाही अशी भावना इथल्या आमदारांची आहे। एक आठवड्याच्या अधिवेशनामध्ये काहीही कामकाज होणार नाही, विदर्भाविषयी कुठलीही चर्चा होणार नाही हे पहिल्यांदाच सांगितलं होतं। कारण की पहिला दिवस शोक प्रस्तावानंतर असाच जातो, नंतरच्या दिवसांमधलं कामकाज पाहायला हे कमीत कमी 3 आठवड्याचं हे अधिवेशन पाहिजे विदर्भाचं। या अशा अधिवेशनापेक्षा जर हे अधिवेशन न घेता खर्च झालेला निधी विदर्भाच्या विकासासाठी दिला तर ते एक चांगलं होईल। तारांकित प्रश्न नव्हते, लक्षवेधी नव्हती, काही औचित्याचे मुद्दे बॅलेटमध्ये ज्यांचे निघाले त्यांचे लागले, पण अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत। विदर्भाचे मुख्यमंत्री आहेत, येणाऱ्या पुढच्या अधिवेशनामध्ये ते 4 आठवड्याचं अधिवेशन करतील आणि प्रत्येक आमदाराचं समाधान करतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।